पाकिस्तानने अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध थांबवलं आणि भारत मात्र बघत राहिला. हे ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, जेव्हा भारताचे तिन्ही देशाशी संबंध चांगले आहेत, जेव्हा भारत ग्लोबल साऊथचा नेता म्हणवतो, तेव्हा हा मोठेपणा पाकिस्तानने का घेतला? भारत का गप्प राहिला? भारताची फॉरेन पॉलिसी इथे फेल आहे की यामागे भारताचे काही राजकीय डावपेच आहेत? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मागच्या महिन्याभरात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात एक युद्ध सुरू होतं. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. इराणने प्रत्युत्तर दिलं. या संघर्षात लेबनॉनलाही ओढला गेला. साऱ्या जगाचं लक्ष या युद्धाकडे लागलेलं होतं. अशा वेळी पाकिस्तानने पुढाकार घेतला आणि इस्लामाबादमध्ये या देशांमध्ये चर्चेची बैठक घडवून आणण्याची घोषणा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान सोशल मीडियावर जाहीरपणे सांगू लागले की आम्ही हे युद्ध थांबवतो आणि भारत मात्र संपूर्ण काळ शांत राहिला. राहुल गांधी, संजय राऊत, रशीद अल्वी यांनी लगेच प्रश्न उपस्थित केले की भारताची फॉरेन पॉलिसी इथे फेल झाली. आता प्रश्न येतो, भारत खरोखरच यामध्ये मध्यस्थी करू शकत होता का आणि त्याने का केली नाही? पहिलं कारण आहे भारताची बदललेली स्ट्रॅटेजिक भूमिका. नेहरूच्या काळात भारत अँटी वेस्ट होता. अमेरिका, युरोप यांच्यावर टीका करायची आणि रशियाला पाठिंबा द्यायचा हे भारताचं धोरण होतं. पण आता भारत दोन्ही बाजूंना सोबत घेऊन चालतो. अमेरिकाशी जवळजवळ $150 बिलियन वार्षिक व्यवहार आहे. रशिया संकटकाळी तेल आणि शस्त्रास्त्र देतो. दोघेही भारताला हवे आहेत. म्हणूनच युक्रेन युद्धात भारताने रशियाचा निषेध केला नाही. इराणवरून हल्ल्याचा निषेध केला नाही. जयशंकरांनी पाश्चिमात्य मीडियाला स्पष्ट सांगितलं, आम्हाला वाटेल ते करू. दुसरं कारण आहे इस्रायलशी असलेले घट्ट नातं. भारत इस्रायलमध्ये आता घनिष्ठ संबंध आहेत. इस्रायलला भारतात शस्त्रास्त्र पुरवतो. पाकिस्तानशी किंवा कुठल्याही संघर्षात इस्रायल भारताच्या बाजूला उभा राहतो. नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेत्याहून एकमेकांना भाऊ म्हणतात. अशा परिस्थितीत इराणला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे इस्रायलशी शत्रुत्व ओढून घेणं. भारताला हे परवडणार नाही. तिसरं कारण म्हणजे इतिहास. भारत आणि इस्रायलमध्ये हजारो वर्षांचे सांस्कृतिक संबंध असले तरी इराणचा भारतीय राजकीय व्यवहार कधी विश्वास राहिला नाही. 1947 मध्ये पाकिस्तानला मान्यता देणारा इराण पहिला देश होता. 1965 आणि 1971च्या युद्धात इराण पाकिस्तानच्या बाजूने उभा होता आणि 2025च्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही इराणने फक्त दोन्ही देशाला शांततेचे आव्हान केलं. असं आव्हान म्हणजे दोन्हीकडे हात ठेवणं. त्याला राजनैतिक भाषेत काहीही किंमत नसते. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्पचा अनप्रेडिक्टेबल स्वभाव. ट्रम्प काय बोलतो, कोणाशी कधी भांडतो, कोणता निर्णय कधी बदलतो हे सांगणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत एखाद्या परमानंट शांतता योजनेसाठी मध्यस्थी करणं हे अत्यंत धोकादायक असतं. कारण उद्या ट्रम्प ते करार धुडवून लावतात आणि मध्यस्थ देशाची विश्वासार्हता संपते. आता खरा ट्विस्ट इथेच येतो. पाकिस्तानचे पंतप्रधान ट्विटरवर जाहीर करत होते की लेबनॉनमधलं युद्धही थांबणार. पण प्रत्यक्षात अमेरिकेने इस्रायलला लेबनॉनमध्ये पुढे जाण्याची संमती आधीच दिली होती. सीज फायरच्या दुसऱ्या दिवशी इस्रायलने लेबनॉनला हल्ले केले आणि 10 मिनिटात 182 जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प म्हणाले की इराणने दिलेले 10 मुद्दे त्यांनी कचऱ्यात टाकले. JD व्हेन्स, कॅरोलिन लेविट यांना स्पष्ट केलं, लेबनॉनशी आमचा काही संबंध नाही. म्हणजे पाकिस्तानला स्वतःला देखील माहिती नव्हतं की ज्या मध्यस्थीचं श्रेय ते घेत आहेत ते किती वरवरचं आहे. आता विरोधक म्हणताय भारताची फॉरेन पॉलिसी फेल झाली. पण खरं सांगायचं तर आजच्या दिवशी जरी भारतात काँग्रेसचं सरकार असतं तरी त्यांनीही याच युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असता. कारण हा निर्णय पक्षाचा नाही, हे भारताचं राष्ट्रीय हित जपण्याचा आहे. भारत आधीपासूनच अशा आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये मध्यस्थी न करण्याच्या भूमिकेत राहिला आहे. विरोधक जे बोलतायत ते त्यांचं राजकारण आहे. त्यांनाही सत्य माहिती आहे. आपण वसुदैव कुटुंबकम जरी म्हणत असलो तरी जागतिक राजकारणात आपल्या देशाचे हित पाहणेच गरजेचे आहे. भारताने या युद्धात न पडणं हे दुर्लभतेचं लक्षण नाही, तर ते एक समजूतदार, प्रॅग्मॅटिक आणि दीर्घकालीन विचाराचं धोरण आहे. पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि श्रेय घेतलं, पण ज्या शांततेचं श्रेय घेतलं ती शांतता एका दिवसात तुटली. भारताने मात्र आपले संबंध अबाधित ठेवले, आपली विश्वासार्हता टिकवली. आता तुम्ही सांगा, यात भारताचा पराभव आहे की दूरदृष्टी? तुम्हाला काय वाटतं? भारताने युद्ध थांबवण्यासाठी खरंच पुढाकार घ्यायला पाहिजे होता का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहता फक्त कसं काय.